स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइव इंडिया न्यूज। लाइव इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। ग्राम पंचायत अंजुर में सरपंच चुनाव संपन्न। सरपंचा के पद पर शारदा सुरेश पाटिल विराजमान। लोगों ने किया स्वागत सम्मान। तो आइए ले चलते हैं भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत अंजुर में, जहाँ गत दिन सरपंच का चुनाव हुआ और सरपंच के पद पर शारदा सुरेश पाटिल विराजमान हुई, जिनका स्वागत सम्मान गांव की जनता और सदस्यों ने किया। आइए देखते हैं क्या कहते हैं सरपंचा और कैसे शुभेच्छा देते हैं गांव के लोग। सरपंच निवडणुकीत शारदा पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। सर्वप्रथम मी या गावचे माजी उपसभापती महादेव गारडर यांना श्रेय देतो। आणि पुरुष मंडळ शक्यतो महिलेला बाहेर काढत नाही। भिवंडी तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पंचायत समितीला पहिला माझी महिला गेली आणि ती उपसभापती। म्हणजे महिलेला कुठेतरी स्थान दिलं पाहिजे। ती राब राबते, तिचे एक मोठे सहकारी असते आणि तिला कुठेतरी किंमत दिली पाहिजे। महिलेसाठी 100% योगदान देणाऱ्या भिवंडी तालुक्यामध्ये महादेव करतच असेल। त्यांनी पहिला महिला उभी केली आणि ती सभापतीवर म्हणजे उपसभापती पोचवली। आज अंजूर गावच्या सरपंचपदी शारदाताई पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आणि खास करून त्यांचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सन्माननीय आमचे घरत साहेब, मनीष दादा, त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। आणि जेव्हा सर्व सदस्यांनी एकत्र मिळून बिनविरोध निवडणूक झालेली आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। आहे समजा पाणी वगैरे मिळत आहे। आता आहे ते आर्थिक बाबीची वसुलीच्या मागे लागायला लागेल, त्याकरता मला सर्व सदस्यांनी पूर्ण सहकार्य करावं। जसं महिलांसाठीच आमचं म्हणजे वर्षातून एकदा एक मोठं कार्यक्रम आम्ही करतोच आहे। गुढीपाडव्यानिमित्त म्हणजे सर्व महिलांना बाहेर काढून ना त्यांचं जे मनातलं समजा इच्छा असतात ते खेळामध्ये नाही तर त्यांच्या बुद्धिमत्तेतून आम्ही ते प्रगट करतोच आहे। ग्राम पंचायत कालेर में बंद्रिया मारुति चषक 2013 क्रिकेट स्पर्धा संपन्न। पुरस्कार विजेताओं को दिया गया उचित आकर्षक इनाम। तो आइए ले चलते हैं ग्राम पंचायत कालेर में, जहां हर साल की तरह इस साल भी बंद्रिया मारुति चषक 2013 क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया गया था और वहां सारे खिलाड़ियों ने अपने खेल का प्रदर्शन किया और विजेता टीम को आए हुए प्रतिष्ठित मान्यवरों के हाथों उन्हें उचित आकर्षक इनाम, सम्मान, ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। बंद्रिया मारुति क्रिकेट संघ हा महादार वाटे 5 वर्षे झाली। सालाबादप्रमाणे याही वर्षी सामने एक क्रिकेट आयोजित केले आहेत। याच्यातच समाधान नाही तर पुन्हा हनुमान जयंती येते, त्या हनुमान जयंतीला देखील हे असेच 40+ आणि ओपनचे सामने होतील। याच्यात आम्ही समाधान नाही झालं। 40 संघांनी भाग घेतला होता। काय त्यांच्या प्रोत्साहनासाठी बक्षिसे आपण त्यांना दिली आहेत? बघा ट्रॉफ्या दिल्या आणि जे काय रुपयाने पारितोषिक दिले जातं ते पारितोषिक देऊन त्यांना समाधान केलं। याच्यामध्ये उद्देश असंच की तरुण पोरं जन्माला आता जे येतात त्यांची फी जी घडे आहे ती चांगली बसवावी, त्यांनी काय वेगळ्याच्या वाईट वर्तनाला जाऊ नये, अभ्यास आणि क्रिकेटकडेच वळावं, दुसऱ्या उठल्यावर याच्या मार्गाला जाऊ नये, या उद्देशाने आम्ही हे क्रिकेट सामने आयोजित करतो आणि त्यांना एक चांगला मार्ग आला। आई तिसाई गाँव देवी स्पोर्ट गाँव देवी स्पोर्ट खालिद खुर्द की ओर से क्रिकेट स्पर्धा 2013 संपन्न। विजेता टीम को दिया गया उचित आकर्षक इनाम और ट्रॉफी। तो आइए ले चलते हैं खालिद खुर्द में, जहां गत दिन आई तिसाई गाँव देवी स्पोर्ट खालिद खुर्द की ओर से क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया गया था, जहां सारे खिलाड़ियों ने भाग लिया था। काफ़ी टीम ने भाग लिया था और विजेता टीम को उचित आकर्षक इनाम और ट्रॉफी दिया गया। व आजूबाजूचे जे आमचे उद्योगपती, समाजसेवक, राजकीय नेते यांनी मोलाची भर घातलेली आहे आणि हेच आमच्यासाठी एक नुसता पैसा नसून ते एक आत्मविश्वास वाढवण्याचं मोठं साधन ठरलेलं आहे। आणि मी खालिंगावच्या वतीने व मंडळाच्या वतीने त्यांचं सगळ्यांचं हार्दिक आभार मानतोय की त्यांनी मदत करून आमचं पूर्ण जो एक खेळांचं आयोजन ते भरून आलेले आणि ते आता यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम जे ते आमचं आहे। आलेल्या सर्व खेळाडूंचा पहिल्यापासून मनापासून अभिनंदन।
इथे खेळाडू ग्रामीण खेळाडू सगळे वर पुढे आले पाहिजेत यासाठी आपण प्रोत्साहन करणार आहे आणि तेच बघण्यासाठी आपण इथे स्पर्धा भरवलेली आहे. प्रयत्न तर ते त्याच्यासाठीच तर आहे ना, हे इथून फायनलला जे निघतील ते पुढे जाण्यासाठीच आहे. एनके स्पोर्ट खांडवल की ओर से जय हनुमान चषक 2013 भव्य क्रिकेट स्पर्धा का पुरस्कार वितरण संपन्न. तो आइए ले चलते हैं ग्राम पंचायत खांडवल में, जहां गत दिन जय हनुमान चषक 2013 भव्य क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया गया था, जहां पर ग्रामीण क्षेत्र से कई जगह के खिलाड़ियों ने, कई टीमों ने भाग लिया था और बाजी मारे हुई टीम को उचित आकर्षक इनाम जय हनुमान चषक 2013 क्रिकेट स्पर्धा की ओर से दिया गया. पहिल्यांदाच केलेलं आहे, पहिलाच वर्ष काय आता एकमताने असा विवेक आहे मुलगा माझा, त्याची इच्छा फार होती, त्या संदर्भात ही टुर्नामेंट होती. खूप आनंद वाटला. ही स्पर्धा आयोजित केली मला पण आणि माझ्या सहकाऱ्यांना पण खूप आनंद वाटला. पहिल्यांदा आमच्या गावात अशी टुर्नामेंट आयोजित झाली आणि पूर्ण एरियामध्ये सर्व माहोल एकदम आनंदाने उत्सव झाला. हे 3 दिवस कसे गेले हे पण समजले नाही. तरी क्रिकेट रसिकांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी पूर्ण माझ्या वडिलांनाच श्रेय देणार आणि माझे ग्रामस्थ मंडळ खांडवल जांभूलपाडा यांना देणार. स्पोर्ट्स आयोजित जय हनुमान चषक 2013 हे आमचे नामदेव पाटील जे आहेत हे आमचे भाऊ जे आहेत आणि हे या खांडवालचे मला वाटतात 15 वर्ष सरपंच आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाने आणि ममता भाचा जो आहे त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या तमाम ग्रामस्थांच्या प्रयत्नाने या ठिकाणी पहिल्यांदाच असं म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे आणि मला वाटतं या पंचक्रोशीमध्ये अशी स्पर्धा पहिल्यांदाच होते आणि म्हणून संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक सर्व सन्माननीय या ठिकाणी आले होते आणि सर्व सन्मानाने ही गोष्ट त्यांनी आनंद सर्वांनी घेतलेला आहे आणि मी त्याबद्दल सर्व या सन्मान्य लोकांचं, त्याचप्रमाणे नागरिकांचं आणि ज्यांचे हे जो आयोजक आहे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारे चैतन्य नवतरुणामध्ये निर्माण व्हावं आणि हे निर्माण करण्याचं काम जे आहे या माध्यमातून आज सुरू झालेलं आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि असाच आनंद यापुढे द्विगुणित व्हावा असं मी सर्वांना विनंती करतो. श्री कालिका माता व्यायाम मंदिर का भव्य उद्घाटन समारोह संपन्न. उद्घाटक के रूप में पहुंचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना के बालिया मामा और सुरेश महात्रे. तो आइए ले चलते हैं खारगांव में, जहां गत दिन श्री कालिका माता व्यायाम मंदिर का भव्य उद्घाटन किया गया. उद्घाटक के रूप में बालिया मामा और सुरेश महात्रे ने उद्घाटन किया. इस अवसर पर आए हुए प्रतिष्ठित मान्यवरों का स्वागत सम्मान भी किया गया. शकत नाही आणि म्हणूनच तरुण वर्गाने देखील याच्यापासून आज सर्वांना तुम्ही आम्हाला धडा शिकवला, कारण आजच्या दिवशी तुम्ही एवढं चांगलं आयोजन केलं आणि म्हणूनच तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि ह्याचा ग्रामशाळेमध्ये अशा प्रकारचं स्वतःचं शरीर जमवून इतर गावामध्ये सुद्धा त्याचा एक संदेश जाऊन तर तरुणाला सुद्धा तो एक आदर्श व्हावा अशा प्रकारचं. प्रथमतः मी माझ्या खारगाव गावातील आम्हाला जे आर्थिक सहकार्य ज्यांनी केलेलं आहे या व्यायामशाळेच्या स्थापनेसाठी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना या नवीन वर्षाच्या व्यायाम मंदिरातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आहे. आणि बऱ्याचशा उणिवापासून हे हा जो ध्येय ठेवलेला आज आमचा तो ध्येय पूर्ण होतो आहे याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ. श्री बालाजी एजुकेशन सोसाइटी की ओर से मनाई गई रजत जयंती मीनाताई ठाकरे हाल में. तो आइए ले चलते हैं स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन में, जहां गत दिन श्री बालाजी एजुकेशन सोसाइटी के 25 वर्ष पूरे होने पर रजत जयंती मनाई गई, जहां पर छोटे बच्चों ने अपने सांस्कृतिक नृत्य पेश किया और काफ़ी उपस्थित मान्यवरों का श्री बालाजी एजुकेशन सोसाइटी की ओर से स्वागत सम्मान किया गया. जानकारी के अनुसार बता दें कि श्री बालाजी एजुकेशन सोसाइटी को लगभग 25 साल पूरे होने के तत्पश्चात संस्थापक अध्यक्ष डॉक्टर CN आड़ेप और बलिराम चौधरी तथा उनके और सहयोगी कार्यकर्ता पदाधिकारियों के बड़े अथक प्रयास के बाद 25 वर्ष पूरा हुआ. जो श्री बालाजी एजुकेशन सोसाइटी ने 25 वर्ष पूरे करने के बाद रजत जयंती मनाई स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन में. तो आइए ऐसा कि ये स्कूल का शुरुआत जो नींव है तो अघोषित नींव है जो डॉक्टर आरिफ सर ने डाला है और खुद डॉक्टर थे, प्रैक्टिस करके
करके अपने कमरे में बच्चे को 15-20 बच्चों को लेकर पढ़ाते थे 1988 में। उसके बाद में हमारा एक सोसाइटी बन गया, फिर हम लोगों ने मान्यता लिया गवर्नमेंट से और स्कूल चालू किया 1988 में। इसके बाद में हिंदी और तेलुगु माध्यम चालू किया। वहाँ पर खास करके मजदूर के बच्चे उस इलाके में रहते थे, नजदीक कोई स्कूल नहीं था और मजदूर के बच्चे ऐसे खेलते थे और उनको नजदीक स्कूल न रहने की वजह से उनका भविष्य क्या होगा, इसके बारे में खास करके आर्य सर ने सोच के हम लोगों से बातचीत किया। फिर बाद में स्कूल का कमेटी स्थापन हुआ। खास करके हमारा जो माध्यमिक है उसके लिए माजी आमदार रामजी था, उन्होंने हम लोगों को सहयोग किया और कोई एक पैसा न खर्चा करते हुए हम लोगों को मान्यता मिली। इस बीच में कई लोगों ने स्कूल बनवाना चाहिए करके कोशिश किया, जिनको शिक्षा के बारे में कोई प्रेम नहीं। आज भी कुछ लोग ऐसे करते हैं और आगे चल के कुछ लोगों ने हम लोगों को सहयोग करना चालू किया। खास करके उस इलाके के जो पालक है उन्होंने अपने बच्चे को स्कूल के ऊपर विश्वास से करके नहीं किया। आज अपने स्कूल का नंबर उस इलाके में पहला आता है, 91% तक अपना 10वीं तक गया है। इंग्लिश मीडियम का जो है वो 100% इस साल में अपना 10वीं का रिजल्ट आया। तो उस तरीके से आज तक का पल्ला हम लोगों ने ये किया, बहुत कठिनाई उठाया और हमारी कठिनाई उठाने के टाइम में हमारी पूरी कमेटी हमारे साथ में थी और कमेटी साथ रहने की वजह से हम लोग आज जयंती तक पहुंचे हैं और महोत्सव साजरा कर रहे हैं। स्वर्गीय संदीप देवलेकर की स्मृति में ग्राम पंचायत पाए में उप सरपंच चषक 2014 क्रिकेट स्पर्धा का आयोजन। तो आइए ले चलते हैं ग्राम पंचायत पाए में, भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत पाए में, जहां वर्ष 2014 के प्रारंभ में कैलाशवासी यानी स्वर्गीय संदीप देवलेकर की स्मृति में उप सरपंच चषक 2014 पब्लिक क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया, जहां काफी खिलाड़ियों ने भाग लिया। काफी क्रिकेट खिलाड़ियों ने भाग लेकर अपने खेल का प्रदर्शन किया। इस समय आए हुए सारे प्रतिष्ठित मान्यवरों का स्वागत सम्मान भी किया गया, जहां अपने खेल का प्रदर्शन सारे खिलाड़ी कर रहे हैं। तो आइए देखते हैं ग्राम पंचायत पाए में किस तरह से उप सरपंच चषक 2014 पब्लिक क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया गया है, जो स्वर्गीय संदीप देवलेकर की याद में उप सरपंच चषक 2014 का आयोजन किया गया है। एकतर हे क्रिकेट राष्ट्रीय खेळ आहे, जागतिक खेळ आहे आणि या खेळाला प्रोत्साहन ग्रामीण भागातून मिळतोय। गावागावामधून असे तरुण खेळाडू तयार होत आहेत। ग्रामपंचायत मार्फत या दोन्ही गावांना म्हणजे बामणपाडा आणि बाये या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे क्रीडांगण करण्याचा प्रयत्न आम्ही करू यापुढे आणि जेणेकरून चांगल्यात चांगल्या पद्धतीने की ग्रामीण तरुणांना एक चांगलं व्यासपीठ ते असेल। ग्रामपंचायत मार्फत कानाई क्रिकेट क्लब मार्फत एक दोन्ही गावांना चांगल्या पद्धतीचा क्रीडांगण करण्याचा प्रयत्न पंचायत उपसभापती माझे श्रीमती कार्यकर्ता आहे आणि हा अतिदुर्गम भाग आहे, हा विकसित करणारा, ह्या भागाचा विकास करायचा असं निवड क्रीडांगण ते करणारच आहे। तर या भागामध्ये या भागाचे जे जे रोड रस्ते आहेत, शाळा, रस्ते, दवाखाने आणि या भागामध्ये सार्वजनिक विकास करणे, अतिदुर्गम भाग सार्वजनिक विकास करण्यासाठी भिवंडी उपसभापती म्हणून माझ्या अनेक योजना आहेत, आदिवासींसाठी अनेक योजना आहेत आणि या भागासाठी अनेक योजना आहेत। वर्षामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून चांगल्या प्रकारे क्रीडांगण आम्ही इथे उपलब्ध करून देऊ आणि त्याच्यासाठी सर्व आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करू। तिथं ज्यावेळेला आम्ही सर्व इतर गावामध्ये क्रिकेटचे सामने बघत असतो त्यावेळेला आम्ही एक विचार केला की चला आपल्या गावामध्ये पण एक क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करावी, क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करावी। त्या दृष्टिकोनात आम्ही गेली 15 दिवसापासून मी आणि माझे सहकारी क्रिकेट क्लबचे सर्व त्यांनी एक विचार केला की चला आपण जी काही मेहनत असेल ती करूया, आपल्यासाठी पाठिंबा देणारे आमचे गावचे मान्यवर, मग ते जयराम देवलेकर असो, रघुनाथ देवलेकर असो, गुरुनाथ देवलेकर असो, हे सर्व इतर आणि त्याप्रकारे इतर गावाचे समाजसेवक आणि आमची संपूर्ण ग्रामपंचायतची बॉडी, श्रमजीवी संघटना, त्याचबरोबर पंचायत समितीचं सहकार्य या संपूर्ण सहकार्याच्या मार्गदर्शनातून आम्ही स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त मोठ्यात मोठ्या याच्या पुढच्या वर्षी पण आम्ही
या स्पर्धा मोठ्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही बघता ग्राउंड, आम्ही आज ग्राउंडचा प्रस्ताव आता आमच्या संपूर्ण युवा वर्गाकडून आम्ही ग्रामपंचायत आणि श्रमजीवी संघटना तसंच पंचायत समितीला आम्ही एक अर्ज करणार आहोत की आमच्याकडे एक गावठण जागा शिल्लक आहे, त्या जागेवर आम्हाला एक चांगला भव्य असं मैदान उपलब्ध करून द्यावा अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहोत. आणि आम्हाला एक विश्वास आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये आपण ही स्पर्धा त्या क्रीडांगणावर आपण खेळू अशी आमची पूर्ण इच्छा आहे आणि असा आम्हाला विश्वास सुद्धा आहे. ग्रुप ग्राम पंचायत ढोले में सरपंच का चुनाव संपन्न। सरपंच के पद पर सुभाष मंगल फापे विराजमान, लोगों ने किया स्वागत सम्मान में बाजी मारी। सुभाष मंगल फापे ने और सरपंच के पद पर विराजमान हो गए। सरपंच के पद पर विराजमान सुभाष मंगल फापे का सारे सदस्य और गांव की जनता ने मिलकर जमकर स्वागत सम्मान किया। तो आइए देखते हैं गांव का विकास का वादा करते हुए क्या कहा सुभाष मंगल फापे ने। खूप आनंद होतोय, एवढा आनंद का आम्ही सर्वच उत्साहित झालो आहे. याचं सर्व श्रेय शिवसेना, राष्ट्रवादी, युती आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि आमचे प्रमुख जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील साहेब यांचं पहिलं त्यांचं मोठं श्रेय आहे. त्यांचे भाऊ पंडित पाटील, बंटी भाऊ, विष्णूचंदे साहेब, कपिल पाटील साहेब, आत्ताराव गुली साहेब, आमचे प्रकाश भोईर साहेब, मोरे साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रेय पहिल्यापासून तर आजपर्यंत आम्हाला ज्यांनी सांभाळलं त्या आमचे बाबाजी भाऊजी दिनकर आणि सांबरे साहेब, अजय पाटील साहेब आणि माझे सर्व सदस्य लोक. आमचे इकडचे माननीय प्रकाशजी पाटील गटनेते आहेत जिल्हा परिषदमध्ये आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे जिल्हा परिषदमध्ये. तो दोन्ही साईडने आम्हाला फायदा कामाचा होणार आहे. जिथं जाऊ तिथं कामच मिळणार आहे आणि ती कामं आम्ही 5ही गावात सर्व समानतेने करू. मधनं देऊ शकतो तर घेण्यासाठी आलं पाहिजे. तर भगवान भोईर काजण्याचा जो आहे त्याला झोप लागत नाही, त्याच्यामुळं त्यांनी गावासाठी बरंच काय आणलं. तसं या गावच्या हे सरपंच आणि इथले सर्व सदस्य आपल्या गावाच्या या विकासासाठी ढोला गुरुग्रामपंचायतीच्या विकासासाठी जे काही माझ्याकडनं त्यांना सहकार्य पाहिजे तो नक्कीच मिळेल आणि या गावाचा ते चांगल्या प्रकारे विकास करतील. आणि ह्या निवडणुका शब्दावर झालेल्या आहेत, त्याच्यामुळं सगळेच या ठिकाणचे सभासद जे आहेत ते शब्दानुसार चालतील अशा स्वरूपाची अपेक्षा ठेवून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाजत दीजिए. धन्यवाद. नमस्कार.